हाय गाईज, मला वाटतंय की हा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे, पण इट्स ओके. परत व्हिडिओ पोस्ट करायला काय करायचं, काय जात आहे. ठीक आहे, आता हे प्रोडक्टबद्दलच बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. हे हो. तर हा आयब्रो जेल आहे, ब्लू हेव्हनचा. मायग्लॅमचा लिपला नाही, आयब्रो पेन्सिल आहे. पण ती पेन्सिलचं जे आहे ना ते संपा आहे. तर आपल्याला फक्त फनीची गोष्ट आहे, म्हणजे असं फनिंग करायची. नंतर आयब्रोला शेप करून व्यवस्थित आयटम टवका वाढवायचं आहे, आयब्रोला मस्त बनवायचं आहे. ते व्यवस्थित डोळे आरशात घुसून घुसून आयब्रो व्यवस्थित करायचा, कारण की लुक पूर्ण आयब्रोवर डिपेंड असतो आपला. आयब्रो विचित्र झाले तर आईला लुक एकदम बेकार होतं. तर विषय असा की मी बोलली आहे की कोणते कोणते व्हिडिओ मी पोस्ट केलेत आणि जे काही प्रोडक्ट मी यूज करते ते अर्धे लोकल आहेत, काम चलाऊ, आणि अर्धे ब्रँड आहे. तर जे तुमच्याकडे असतील सिमिलर ते यूज करा. काही गरजेचं नाही की ब्रँडचंच घ्यायचं. जे मी यूज केले तेच यूज करणार तुम्ही. जे आहे त्याच्यातच काम चालवा गपचप. हेच पाहिजे ना तेच पाहिजे, ह्याला बघून त्याला बघून घ्यायचंय नाही. सिमिलर असली तरी पण चाललेलो आहे, फक्त काम चालवायचं वाच विषय. तसं मी नवीन नाही, म्हणजे सिटी स्कॅन काढायचं होतं ना, त्यामुळे माझी सोन्याची नाकातली काढली. तर ही वाली कुठली भेटली ती घातली मी. आणि हा जो थर्ड क्लास काजळ आहे तो घ्यायचा नाही, पहिलेच सांगते. म्हणजे ना स्टार्टिंगला चांगला आहे, पण नंतर आहे ना तिचं टोक आहे ना, नुसतं बाई लावताना तुटून जातो. म्हणजे एवढा जेल आहे, लिक्विड म्हणजे असं स्टिक फॉर्म आहे, पेन्सिल फॉर्ममध्ये, पण व्यवस्थित लाग ना बाबा. झेड ब्लॅक आहे माहिती आहे, वॉटरप्रूफ आहे माहिती आहे, स्मच प्रूफ आहे माहिती आहे. असं काय नाही हा दुसऱ्या दिवशी एकदम मोंजली का म्हणतो काम चलावू येऊ काजळच्या. त्यापेक्षा ब्लू हेव्हनचा 90 रुपयाचा चांगला आहे, मस्त. रस्ते कमाल सस्ते मी. हा मार्सचा काय ते आयलॅश मास्कारा ते लावूया डोळे वाकडे तिकडे करून, कारण की फापण्या पण आहेत भाई. फापण्या दिसायला पाहिजे सुंदर सुंदर. बघा कशी दिसत आहेत. आणि रेकमेंड करा यार कोणतं चांगलं आहे मस्कारा, कारण की माझा मस्कारा संपवायला आहे. थोडं हायलायटरने व्यवस्थित दिसतं ना, थोबडा आणि ब्लशरने चांगला. तर मस्तपैकी असं शायनिंग मारत मारत आहे ना. आयला इथे तर मी काश्मीरचा ॲपल झालेला आहे. तर इट्स ओके, जेवढं पाहिजे तेवढं घ्या, नाहीतर आपली काम चलाऊ साडी तर आहे. साडीच्या पदर कुठे बाहेर तर जायचं नाही मिरवायला, फक्त रील बनवायसाठी मी तयारी करते. बाकी काय नाही, कुठे कोण बघते मला थोबडा माझा. असं ब्रशनी मी प्रयत्न केला की व्यवस्थित क्लीन होईल. पिगमेंट खूप आहे, रेव्होल्युशनचा ब्रँड जो आहे त्याचं ते पिगमेंट आहे ना ब्लशचा खूप भारी आहे, म्हणजे थोड्यामध्येच काम चालतं. आणि तो कधी घेतला काय घेतलं काय माहीत नाही, एक्सपायरी डेट पण माहीत नाही त्याचं काय आहे. काम चालाव पदर जिंदाबाद. जेवढ्या बऱ्यापैकी कमी झालेला आहे, इज्जतीत माणसात आलेली आहे. लाल काश्मीर ॲपल मधून माणसात आलेली आहे. मस्त, अभिनंदन प्रांजल. तर मला हायलायटर, ब्लशर, काजळ, आयब्रो आणि मस्कारा, मेन म्हणजे माझी लिपस्टिक खूप आवडते. आणि टवकाच ना बाई, मेकअप करायचा मनापासून करायचा, स्वतःसाठी करायचा. दुसऱ्यांसाठी अरे काय, दुसऱ्यांना हृदय जरी काढून दिलं ना बाई, कोणाला काहीच लेणं देणं नाही आहे. आता व्हिडिओकडे वळूया. मायग्लॅमचा हे जो लिपलायनर आहे एकदम बाप आहे मायग्लॅमच्या. आणि मी या 3 वर्ष म्हणजे 3-2 वर्ष तर मी गायबच होते. आणि हे जे पहिले जे ब्रँड आहेत ते गायबच झाले. कलर बार, लॅक्मे वगैरे वॉट एव्हर बरेच आहेत, ते गायबच झाले. पण त्यांची क्वालिटी चांगली होती, जी काय होती ती चांगली होती. बस माझं सांगण्याचा हेतू की नवीन ब्रँड आल्यावर जुन्या लोकांना विसरले जातात. तसंच आहे ना ब्रँडमध्ये पण आणि लोकांमध्ये पण. पण एवढंच लक्षात ठेवा की जे जुनं ते सोनं. हा हा ओके. तर मी इथे लावून घेतलेले ऑम्ब्रे लुकमध्येच मी जास्त करून प्रिफर करते जायला लिप्समध्ये. आणि हा नवीन
ते सारा मॅमनी सांगितलेलं ना, सजेस्ट केलं तर की लिपस्टिक ही लिपस्टिक चांगली आहे. वॉटरप्रूफ नाही, स्मोचप्रूफ पण नाही, म्हणजे असं पुसलं की पुसून जातं, पण तात्पुरता काम चलाऊ चांगलं आहे. मार्सचं नवीन आहे, स्मूथ ॲप्लिकेशन आहे. माझे ड्राय लिप्स असतात, तर मी आहे ना होट चावते, तर सवय झाली असो. पण ही खूप म्हणजे क्रीमी आहे आणि चांगला लुक येतो, आणि लाईट टू डार्क असं ऑम्ब्रे लुक केलेलं आहे मी. तर मी कशी दिसते, म्हणजे मी अवॉइड करते फाउंडेशन लावायचं, कारण की भरभराट ऑइली स्किन आहे माझी, ऑइली स्किन. असं आवडतं, मला येतं म्हणजे फाउंडेशन वगैरे लावायला, यूज करायला येतं, पण कसं काय थोडक्यासाठी कशाला लावू मी फाउंडेशन, म्हणून नाही लावलं आहे मी. थोडक्यात म्हणजे जेवढं उरकायला होतं तेवढं थोडक्यात झटकेपट आहे ना. मग माझे लिप्स कसे दिसत आहेत ते सांगा. आणि हे कानातले ना फार फार जुनेच आहेत, कधी कुठे काय घेतले काही माहीत नाही, पण सगळ्याच गोष्टीवर, म्हणजे साडी असो ड्रेस असो सगळ्या याच्यावर सूट होतो. आणि माझ्याकडे कुंकू भेटला नाही म्हणून लिपस्टिक यूज केली आहे. कुठल्या ब्रँडची ते काय मला माहीत नाही, पण काम चालावं कोणता पण ब्रँड चालतो. ओके, ऑलमोस्ट माझी इथे तयारी झालेली आहे. मला दम लागला एवढं बोलून बोलून. तर मस्त टवका सॉरी 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 केस सोडलेत मी, मस्तपैकी साडी घातलेली आहे, साधी सुधी. कशी दिसते? हां, गोळ्यांचा असर दिसतोय, जाडी झाली मी. असं कोण बघताय, फक्त व्हिडिओ पुरता तयारी झाली आहे. कशी दिसते? आज दरवेळा सांगते कशी दिसते, पण कोण काही सांगतच नाही. कुचके तरी भारीच दिसते. मी स्वतःलाच सांगते चांगली दिसते, पण तुम्ही कधी सांगणार? प्लीज कमेंट करा काय असेल ते. बाय.